हॅलो गाईज, आज आहे सॅटर्डे आणि आम्ही ठरवलं आहे की आज आम्ही बाहेर जाणार आहे खायला. सकाळपासून एडिटिंग आणि व्हिडिओ शूटिंग चाललं होतं. भलेही आम्ही खूप मोठे इन्फ्लुएन्सर्स नाही आहे, पण आता जेवढे आहे तेवढ्यासाठी एडिटिंग शूटिंग करावंच लागतं. तर आता आम्ही चाललो आहे पिझ्झा खायला. डॉमिनोज आणि पिझ्झा हट 2 ऑप्शन्स होते आमच्याकडं, पण धनराजचं सजेशन आहे की पिझ्झा हटला जावं, कारण त्याची इच्छा पिझ्झा हट. मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो पिझ्झा हटला, तर आम्हाला खूप आवडला तिथं पिझ्झा. त्यामुळे तिला म्हणलं चल परत जाऊया. तर डॉमिनोजचं तर आम्ही भरपूर दिवसापासून खात आलो. आता आम्ही घरातून बाहेर पडलो आहे आणि मला कॅमेरामध्ये बघितल्यावरती असं का कोणास स्टॉक वाटते की मी छान दिसते. त्यामुळं मी उगाच नाटक करते आणि वेगवेगळी गाणी म्हणते. जाता जाता आम्हाला एका मंडळाच्या गणपतीचं दर्शन झालं, तिथून दर्शन घेतलं आणि पुढे गेलो. गाईच आम्ही आलो आहे पिझ्झा हटला आणि एक्सायटेड. पिझ्झा म्हणलं की एक वेगळीच एक्साइटमेंट पहिल्यापासूनच असते आहे. तर गाईज आम्ही आलो पिझ्झा हटमध्ये, पण मॅडम फुगल्यात. का फुगल्या त्याचं कारण जर तुम्ही विचाराल तर मी सांगू शकत नाही, कारण की मी जर कारण सांगितलं तर तुम्ही लय हसाल. सांगू वर्षा? हां, तर झालं असं की तिला म्हटलं तर मेन्यू कार्ड, तुला कुठला पिझ्झा सांगा ते ऑर्डर करायचं तर कर. 15 मिनटं जवळजवळ बसलो तरी हा करू का तो करू का हा करू, कन्फ्युजन आहे. मग मी एखादं सोल्युशन सांगितलं, झालं चिडलाय मॅडम. तुझ्या पद्धतीचा पिझ्झा घ्यायचा असतो, दरवेळी तुला तुझ्या आवडीतच घ्यायचा असतो. तू कन्फ्यूज झालीस, एवढा वेळ तुला होत नाही. मला तुझी विचारते हे घ्यायचं का ते घ्यायचं. मग मी सांगितलं तर चिडती कशाला. नेहमीच असं नाटक आहे. मी काय त्याला बोललं की पिझ्झावाला सोबत सायडर्स येतात, गार्लिक वगैरे ते घेऊयात ना. पिझ्झासोबत दुसऱ्या गोष्टी असल्यावरती मज्जा येते. तर त्याला स्वतःच्याच मनाचं खरं करायचं. मग स्वतःच्या मनाचं खरं करायचं तर मला कसलं साईड खात पण नाही आहे, 1-2 खाते आणि सगळं मला खायला लावते आणि स्वतः पिझ्झा खाते नुसता. मी साईडनं पोट भरायचं आणि न पिझ्झा खायचं. कितपत योग्य आहे? तुझ्याच मनाचं ऑर्डर केलं. माझ्या मनाचं नाही, तुझ्या मनाचं. ठीक आहे, पिझ्झा तर तुझ्याच मनाचा. कुठं माझ्या मनाचा नाही, मला तो घ्यायचाच नव्हता. किती आहे काय खरं सांग ना. तुझ्यासाठी मी ज्युसिलियसमध्ये ज्युसिलियस म्हणता घ्यायचा होता मला, पण तो थोडीच घ्यायचा होता. मग तुला बोला तूच बोलला ना की तुला पनीरवाला लास्ट टाइम खाल्लाय म्हणून नाही. मग तुला कुठला घ्यायचा होता? मला साधा मार्गरेटा पिझ्झा कोण खातं का? मी खाते, कारण पिझ्झा म्हणजे काय असतं, ढोबळी मिरची आणि टोमॅटो खायचे तर घरी खाऊ ना. पिझ्झा खायची काय गरज? याच्यात बाकीचे पण असतात ना टॉपिंग्स. काय कांदा टोमॅटो ते तर घरी पण खाता येतं. मेन असतं चीज. मी तुला काय म्हणते, धपाटा खातो आम्ही इथे. कांदा धपाटावर मारला तर वर्ष धपाटा कर की. कधी करशील धपाटा? काय करूया नक्की? काय पिझ्झाला चव नाही तुझ्या हातच्या धपाट्याशिवाय सारखी चव पिझ्झाला येणार नाही, हा ना. धपाटा म्हणजे फटका नाही मारायचा मला, धपाटा करायचं आहे प्रॉपर. उसळ कुठली करशील? नाही, मटकीची उसळ कोण धपाट्यावर? चाळी एवढीची. नाही भूक लागली ना बाई. 4 वाजता जेव्हा आणले मला, 4 वाजता सकाळचं जेवण आणि पिझ्झा आले पण नाही पटकन. काय करू गाईज, इतका उशीर लावत होते ना हे पिझ्झा हटवाले, त्याच्यामुळं आम्हाला कंट्रोलच होत नव्हती भूक. म्हणलं चला आता तोपर्यंत काहीतरी टाईमपास करूयात. तर हे हाताची आमची एकमेकांना ताकद दाखवायचा हा एक कॉमन गेम आहे, ज्याच्यामध्ये मी नेहमी जिंकते आणि धनराज मला मुद्दाम कधी कधी जिंकून देतो. पण नाही, जितक्या सगळ्या गोष्टी फ्री भेटत आहेत. हे आहेत फ्राय, गार्लिक ब्रेड आणि हे सगळं धनराज म्हणतोय नको. फ्रीमध्ये भेटतं यार. फ्रीमध्ये नसतं. किती रुपयाचं आहे सांग बरं. ठीक आहे ना, पण तरी फ्रीमध्येच म्हणायचं. चला आता पटकन खावले, भूक लागली. चला काही सायडर्स तर आलेत, पण एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का की आम्ही इथं खायला आलो आहे पिझ्झा आणि आम्हाला अजूनपर्यंत पिझ्झा भेटलाच नाही आहे. फ्राईज आलेत, गार्लिक ब्रेड आलेत आणि आम्ही खायला स्टार्ट केलं. ॲक्च्युली टेस्ट खरंच खूप छान आहे. म्हणजे त्यांचा बेस आहे ना जो गार्लिक ब्रेडचा, तो असा जरा जाड आहे आणि नॉर्मल खाताना आम्हाला मजा येत नव्हती, तर म्हटलं जरा थोडंसं केचप टाकून खाऊयात. केचप टाकल्यावरती अजून छान लागेल. आम्ही खाल्लं आणि ॲक्च्युली केचप टाकल्यानंतर सुंदर लागलं आणि फ्राईज पण ह्यांचे छान आहेत. धनराजला एक प्रश्न पडला हे खाता खाता की हे जी फ्राईजची साईज आहे ती खूप मोठी आहे, म्हणजे एक वीत
किंवा खूप जास्त सेंटीमीटर. आणि तो म्हणतो इतके मोठे बटाटे तर आपल्या इथे अवेलेबल नसतात, मग हे बटाटे नक्की कुठून आणत असतील, असा जेन्युइन प्रश्न पडला आहे आम्हाला. गाईज एक स्टोरी सांगणार आहे तुम्हाला मी आता पिझ्झाची आणि माझी. जरी आम्हाला अजून पिझ्झा आलेला नाही आहे, पण पिझ्झासोबत एक वेगळंच रिलेशन आहे. म्हणजे का माहीत नाही, पिझ्झा कधीही बोर होत नाही मला. म्हणजे मी मध्ये आजारी होते ना, माझ्या तोंडाची चव गेलेली, तापामध्ये जेव्हा आपल्याला चव नसते तेव्हा पण मला पिझ्झा खायच्या क्रेविंग होत होत्या. आणि पिझ्झा ही अशी गोष्ट आहे जी ऑल टाईम फेवरेट राहील. इतक्या वेळा पिझ्झा खाल्ला, इतक्या सगळ्या फ्लेवरचा ट्राय केला, पण पिझ्झा खायला कधीच माणूस बोर होत नाही. म्हणजे असं वाटतं की हा फ्लेवर ट्राय करावा, तो फ्लेवर ट्राय करावा, काहीतरी नवीन खावं वगैरे. आणि पिझ्झा मग तो पिझ्झा हटचा असो, लापिनोजचा असो, डॉमिनोजचा असो, फरक पडत नाही, आपल्याला फक्त पाहिजे पिझ्झा. अशा आहे पिझ्झाचं आणि माझं कनेक्शन. पिझ्झा आलेला आहे आणि मॅडमचं एक्सप्रेशन बी लाईक किती सांगू मी सांगू तुम्हाला, आज आनंदी आनंद झाला नाही. स्टार्ट. मॅडम खूप खुश आहेत, खूप खुश आहेत मॅडम म्हणलं. घेतो. तर आम्हाला मस्त हा पिझ्झा आलेला आहे, एक मीडियम साईज. फ्रेंच फ्राईज होता, गार्लिक ब्रेड, 2 कोक, खूप सारा केचप आणि खुश मॅडम.